नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना। जर तुमचंही अजून मानधन जमा झालेलं नसेल, जर तुमचा कार्यकाळ संपला आहे, तुम्ही 11 महिने काम केलेलं आहे आणि जर तुमचा काम करून जर तुमचा कार्यकाळ संपून सुद्धा जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले नसेल, जर तुमचं अजून मानधन जमा झालेलं नसेल, तर नक्की कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोणत्या आस्थापनेत आहेत। आपण नक्कीच तुमची मदत करून तुमचं राहिलेलं मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा करू। तर त्याच्यामुळे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे, ज्यांना अडचणी येत आहे, ज्यांना मानधन जमा होण्यासाठी ज्या प्रशिक्षणार्थी आहे, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कोणत्या आस्थापनेत काम करता त्या आस्थापनेचं नाव, जसं की तुम्ही शिक्षक असाल किंवा तुम्ही ग्रामपंचायत ट्रेनी असाल किंवा तुम्ही आरोग्य सेविका असाल किंवा आरोग्य विभागामध्ये काम करत असाल, तुम्ही कुठल्याही विभागामध्ये ज्या काम करताय त्या विभागाचं नाव आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंट करून सांगा। जर सर्वप्रथम जर तुमचं जर महत्वाची माहिती म्हणजे तुमचं जर आधार सीडिंग जर नसेल, ज्या बँकेत तुमचा आधार सीडिंग आहे त्या बँकेमध्ये तुमचं हे मानधन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचं जमा होत असतं आणि जमा होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जे आधार सीडिंगला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये चेक करून घ्या एकदा की तुमचं जे मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे का। जर तुमच्या खात्यामध्ये जर ते मानधन जमा झालेलं नसेल तर नक्कीच कमेंट करून नक्की सांगा, कारण कौशल्य विकास विभाग राहिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा करणार आहेत। कौशल्य विकास विभाग आतापर्यंत असे बरेचसे जिल्हे आहेत की ज्यांचं सगळ्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे, पण अजूनही मी कमेंट मध्ये बघतो आहेत की काही प्रशिक्षणार्थ्यांचे अजून सुद्धा मानधन जमा झालेलं नाही। आपण जवळजवळ बघितलं की 2 ते 3 महिने, काहीला 4 महिने संपून गेलेला आहे त्यांचा कार्यकाळ, तरीही अजून जर प्रशिक्षणार्थ्यांचा जर मानधन जमा होत नसेल तर ही खूप शोकांताची गोष्ट आहे। त्याच्यामुळं भरपूर साऱ्या आता बरेचसे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। जे रेग्युलर त्यांचं हजेरी अहवाल जमा करतात, जे रेग्युलर ज्यांनी सांगितलेले डाटा देतात, ज्यांची सगळं माहिती आहे तर ती सर्व माहिती देतात, तर अशा प्रशिक्षणार्थ्यांचं व्यवस्थितपणे त्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा झालेलं आहे। त्यांच्या कौशल्य विकास विभागाला हजेरी अहवाल अपलोड सुद्धा झालेले आहेत आणि त्यांचा मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे। पण आता असे काही प्रशिक्षणार्थी राहिलेले आहेत, हे असे काही प्रशिक्षणार्थी राहिलेले आहेत की ज्यांचा हजेरी अहवाल त्यांनी टाइमवर दिला नसेल किंवा त्यांचा व्हेरिफिकेशन जे आधार व्हेरिफिकेशन करायचं होतं, त्यांची प्रोफाईल अपडेट करायची होती ती वेळेवर झाली नसेल किंवा त्याला कमिशनर लेवलला अप्रूव्हल भेटलं नसेल, त्यांचं डोमेसाईल असेल, त्यांचे टीसी असेल, आधार असेल, जे लास्ट ग्रेडचं सर्टिफिकेट असेल ते जोडल्यामुळं नसल्यामुळं किंवा तुमचा अन्य काही कारणामुळं आधार व्हेरिफिकेशन न झाल्यामुळं तुमचं हे जे मानधन आहे ते रखडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जमा होत नाहीये। तुम्ही जर तुमची काही त्रुटी असेल तर तुम्ही एकदा कौशल्य विकास विभागाला जा, तिथं जाऊन तुम्ही बघा की तुमचं मानधन कशामुळे रखडलेलं आहे आणि जर तुमचं जर काही त्रुटी असेल तर सांगा, नक्कीच आपण तुमचे जे मानधन रखडलेलं आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास मदत करू। जे कौशल्य विकास विभाग आहे तुमच्या विभागाला एकदा जाऊन तुमच्या हजेरी अहवाल जमा झालेला आहेत का, तुमची कशामुळे त्रुटी आहेत, कशामुळे मानधन जमा झालेलं नाही, एकदा तुम्ही भेट द्या आणि भेट देऊन ते काय सांगत आहे ते नक्की सांगा, म्हणजे आपल्याला तुमचं मानधन का रखडलेलं आहे आणि का जमा झालेलं नाही ते करता येईल आणि तुमचं रखडलेलं मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा करता येईल। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना जेवढे काही प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून व्हिडिओ बघताय तर जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांचं रखडलेलं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होईल। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करून सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही मनामध्ये प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। धन्यवाद।